कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे एका लहानच्या एगोसाठी तू मला जाऊ द्यायला तयार झाला होतास? ती मला काय म्हणाली माहितीये का? जा तुझ्या माणसांमध्ये जा। माझी माणसं शेजारनं माझ्या डोळ्यातलं प्रेम दिसत नाही। हा ही माझी माणसं ग्रेट। माझी माणसं येते मी। इतकं सिरियस वातावरण? प्रीत, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय। तू काल ऑफिसमध्ये ड्रिंक करून येऊन जो काही किओस क्रिएट केलास, त्यानंतर सासू मॉमना त्या क्लायंट्सची माफी मागावी लागली। लिटरली हात जोडून सॉरी म्हणाल्या त्या त्यांना। तुला सिरियसनेस कळतोय का? पण आता ठीक आहे, जे झालं ते झालं। मला ना प्रीत तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय। की इथून पुढे तू कधीच ड्रिंक करणार नाहीस। मी किती वेळ सांगू? मी मीटिंगलाच गेलो होतो पण मध्ये ते प्रीत, अरे हे बघ, मिस्टेक केली ना की ती ऍक्सेप्ट करायची, अपोलोजाइज करायचं। तू जस्टिफिकेशन का देतोयस? तू नको शिकवस मला मी काय केलं पाहिजे ते, कळलं का? तू किती कारस्थानी आहेस ना यांना माहित नाहीये, पण मला चांगलं माहिती आहे। प्रीतम, तू हिच्याशी या पद्धतीने बोलू शकत नाहीस। अरे बघतोय हल्ली तू हिच्यावर सतत ओरडत असतोस, याच्यामुळे नाती बिघडतात, सुधारत नाहीत। बाबा तुम्हाला सतत माझ्या चुका काय दिसतात? हा, मी जर इतकं तळमळीने सांगतोय की मी स्वतःहून ड्रिंक केलं नव्हतं। इट्स ओके प्रीत, तू गा तू गप्प बस। ही कान भरते सगळ्यांचे, ही फूट पाडायचा प्रयत्न करते आपल्यात। प्रीतम बास। दिशा तुझी होणारी बायको आहे आणि आपल्या पत्नीचा सन्मान करणं हे कुठल्याही नवऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे। आई, तुला तर सगळं कळतं ना? हा, तुला माणसांची पारख आहे ना, चांगलं वाईट कळतं ना तुला, मग तुला हिचा खरा चेहरा का नाही दिसत आहे? आत्ता आली नाही या घरात तरी तुला माझ्यापेक्षा जास्त हिच्यावर विश्वास आहे। हो आहे सासू मॉमना माझ्यावर जास्त विश्वास, कारण मी ना खरी वागते प्रीत। तुझ्यासारखी वियर्ड वागून स्वतःच्याच घरातल्या लोकांना मान खाली घालायला लावत नाही। दिशा तुला बॉस, तुझ्या वागण्याचा त्रास होतोय सगळ्यांना। प्रीतम, तुझ्या आईच्या दुःखाचं कारण होऊ नकोस प्लीज। राहू दे श्रीकांत, आपल्या सगळ्यांना किती त्रास होतोय हे त्याला कळतच नाहीये, त्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत। प्रीतम, मी तुझी आई आहे, तुझं वाईट व्हावं असं मला वाटेल? तुझा तुझ्या भावावर विश्वास नाही, तुझ्या आईवर विश्वास नाही, तुझ्या वडिलांवर विश्वास नाही, तुला आमचं कोणाचंच ऐकायचं नाहीये ना? मग तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ आहे?
ठीक आहे, तुला हवं ते कर, पण यापुढे मात्र मला आई प्लीज थांब, काही बोलू नकोस, तुझा कुठलाच डिसिजन देऊ नकोस इथे. प्रीतम बाबा प्लीज बोलू द्या मला. ठीक आहे, ठीक आहे, आपण करू तुमच्या मनासारखं. दिशा बरोबर वाटते ना तुम्हाला? मग आता ऐकायचंय मला तुमचं. तुम्ही जे म्हणाल ना ते करायचंय. या दिशाच्या नावाचा पट्टा गळ्यात घालून फिरायचंय. की उठ म्हटली की उठेल, बस म्हटलं की बसेल. प्लीज असं नको ना. गप्पा बस, प्लीज गप्पा बस. शेवटचं जरा बोलून घेऊ दे मला. ठीक आहे, आपण करू तुझ्या मनासारखं. तुझा शब्दाने शब्द पाळायला तयार आहे मी. दादा तू ना एक गोष्ट लिहून घ्या माझ्याकडे. आज तुला बरोबर वाटते ना तू जे काय वागतोयस ते, पण काही वर्षांनी आहे ना तुला तुझ्या डिसिजनचा पश्चाताप होईल. तेव्हा येशील माझ्याकडे सॉरी बोलत. कालपासून मी तुला हेच सांगत होतो आणि पुढच्या वेळेला जेव्हा येशील ना तेव्हा उशीर झालेला असेल यार. ठीक आहे, झालंय माझं रोल. कॉंग्रॅच्युलेशन दिशा, येत्या 20 तारखेला लग्न आहे आपला. आज आपण बाहेर फिरायला जाऊया का? काय ना इथे जरा सफोकेट होतंय मला. येशील माझ्यासोबत? Excuse me. किती प्रॉब्लेम्सच असो मॉम प्रीतमला माझ्यासोबत. माझ्याशी लग्न झाल्यावर रिग्रेट होणार आहे म्हणतोय तो. असं मग मला कोणावर बर्डन नाही व्हायचंय. दिशा हे बघ, लग्नानंतर त्यालाच कळेल की आमचा निर्णय योग्यच होता म्हणून. आहे तू किती चांगली मुलगी आहेस, त्याला किती चांगली बायको मिळाली आहे हे त्याला आत्ता कळत नाहीये. पण तू वाईट वाटून नको घेऊस. हे बघ, तू त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर, त्याच्या मनात जागा बनवण्याचा प्रयत्न कर. हो सासू मॉम, आजपासूनच करेन मी. Excuse me. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.